Hello students, I welcome all of you in the Maharashtra Media. We are starting activity sheet 20 of class 9th standard. Let's understand काय बघायचं आपल्याला याच्यात cell organelles and transport. Reference that is taken from standard 8 chapter 10 cells and cell organelles. 10वा धडा आहे तुम्हाला 8वीला. Learning outcomes काय शिकायचे तुम्हाला यामध्ये ऑब्जर्व द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट अँड ॲनिमल सेल. प्लांट आणि ॲनिमल सेलचा जो स्ट्रक्चर आहे तो ऑब्झर्व करायचा आहे आणि वी हॅव टू अंडरस्टँड देअर फंक्शन्स आणि त्यांचे काय फंक्शन्स आहे ते आपल्याला शिकायचं आहे. कंडक्ट एक्सपेरिमेंट ऑन हाऊ मटेरियल इज ट्रान्सपोर्टेड इन द सेल. मटेरियल कसं ट्रान्सपोर्ट होतं सेलमध्ये त्यावर आपल्याला काय करायचं आहे एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे. एक्सप्लेन द व्हेरियस प्रोसेसेस इन द सेल. सेलमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस चालतात ते सगळे आपल्याला बघायचं आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे. तर चला बघा इथं खाली काय दिसतंय आपल्याला सेल ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हा जो आहे इथे जो दिसतोय आपल्याला दिस इज द प्लांट सेल अँड दिस इज द ॲनिमल सेल. आपल्याला दोन सेल शिकायचे आहेत आता इथं. आणि हे जे सेल आहे हे कशा खाली बघितलेत इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघितलेत. तर बघा पार्ट्स ऑफ सेल. सेलचे पार्ट्स काय आहे सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे आणि सायटोप्लाझम आहे. सेल वॉल कुठे दिसते ही बघा, ही जी बाहेरची जी लेयर असते दिस वन, ही जी बाहेरची लेयर आहे त्याला काय म्हणतोय आपण इट इज कॉल्ड एज सेल वॉल म्हणतात त्याला, सेलची बाहेरची बाजू. त्यानंतर सेल मेम्ब्रेन आहे आणि सायटोप्लाझम आहे. इथे सायटोप्लाझम बघा, हे जे आतमध्ये जे लिक्विड आहे जेल लाईक सबस्टन्स त्याला काय म्हणतोय आपण, हे बारीक बारीक डॉटने दाखवलंय त्याला काय म्हणतात इट इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. आणि शेवटचं ते म्हणतात की सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन कुठे जी आतमधली सेकंड लेयर दिसते आपल्याला, हिअर इट इज द लेयर, ही जी दुसरी लेयर आहे त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन. तर सगळ्यात पहिला पॉईंट पाहायचा आहे आपल्याला सेल वॉल. चला आपण बघूया. फर्स्ट पॉईंट सेल वॉल. सेल वॉल इज अन इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. सेल वॉल जी आहे ती बाहेरच्या बाजूने आहे, स्ट्रॉंग आहे, इलास्टिक आहे, फ्लेक्झिबल आहे. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. ती सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली आहे आणि हे दुसरं तिसरं काही नाही तर कार्बोहायड्रेट्स आहे. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन्स, स्युबेरिन, क्युटिन आर ॲडेड टू द सेल वॉल ॲज पर नीड. आणि गरज असेल तर पॉलिमर त्यामध्ये ॲड होतात. कुठले पॉलिमर्स लिग्निन, स्युबेरिन, क्युटिन हे पॉलिमर्स त्यामध्ये ॲड होतात. फंक्शन्स ऑफ द सेल वॉल आर to transport and to protect the cell by preventing entry of excess water in the cell. सेल वॉलचं काम काय आहे अतिरिक्त पाणी त्यामध्ये घुसून नाही द्यायचं आहे त्या सेलमध्ये, हे त्याचं काम आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणतो आपण त्याला, एकच आहे. इट इज थिन, पातळ आहे, फ्रॅगाईल अँड इलास्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कॉम्पोनंट फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. जे बाहेरचं आउटर एन्व्हायरमेंट आहे ते आणि जे आतमधलं कंटेंट आहे सेलचं ते त्याला मिक्स्ड होऊ देत नाही. सायटोप्लाझम मी तुम्हाला म्हटलंय जेल लाईक सबस्टन्स, आपलं जे हेअर जेल असतं त्यासारखं असतं सायटोप्लाझम आणि पूर्ण सेलमध्ये असतं. द फ्लुइड बिटवीन द मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस इज कॉल्ड एज सायटोप्लाझम. इट कंटेन्स मेनली स्कॅटर्ड सेल्स. सेल्युलाइट इज द मीडियम थ्रू विच केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन अ सेल. फ्लुइड टाईप आहे जे सायटोप्लाझमला, न्यूक्लियसला किंवा मेम्ब्रेन्सला एकमेकांपासून सेपरेट ठेवतोय, मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसला सेपरेट ठेवतोय. इट कंटेन्स मेनी स्कॅटर्ड सेल. खूप मोठे स्कॅटर्ड सेल्स आहे त्यामध्ये. सेल्युलाइट इज द मीडियम थ्रू विच केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन द सेल. सेल्युलाइटमुळेच काय होतंय केमिकल रिॲक्शन त्या सेलमध्ये होतीये. नेक्स्ट आहे सेल ऑर्गेनेल्स. ऑर्गेनेल्स म्हणजे त्यातले ऑर्गन्स काय काय प्रेझेंट आहे त्यामध्ये, न्यूक्लाय, मायटोकॉन्ड्रिया, एंडोथेलियम, vacuoles, Golgi complex and chloroplast. Activity that consumes cellular energy. Now endocytosis, to gulp or engulf food and other substances from the outer environment. जेव्हा फूड किंवा दुसऱ्या काही गोष्टी बाहेरून आतमध्ये येत आहेत त्याला म्हणतो आपण एंडोसायटोसिस. आणि एक्झोसायटोसिस टू एक्सक्रीट द वेस्ट मटेरियल आउट ऑफ द सेल. आपल्या त्या सेलमधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर जाते त्याला काय म्हणतात इट इज कॉल्ड एज एक्झोसायटोसिस. प्रोसेसेस दॅट डोंट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. आणि ह्याच्या दोन प्रोसेस आहे त्याला सेल्युलर एनर्जी लागत नाही, सेल्युलर एनर्जीची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे ऑस्मोसिस. द ट्रॅव्हलिंग ऑफ द वॉटर फ्रॉम द पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर through a selectively permeable membrane is called as osmosis. It is the physical process with three possibilities. आता ऑस्मोसिस मध्ये परत तीन प्रोसेस आहे, हायपोटोनिक, आयसोटोनिक, हायपोटोनिक.
आयसोटोनिक म्हणजे काय? मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज द सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर. वॉटर डझंट गो इन ऑर आउट. यामधनं पाणी बाहेरही जात नाही. इथे बघा, पाणी आतमध्ये पण येत नाही आणि बाहेरही जात नाही. जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी प्रेझेंट असतं, त्याला म्हणतात आयसोटोनिक. नेक्स्ट आहे हायपरटोनिक. पुढचं B1 आहे हायपोटोनिक सोल्युशन. कुठं आहे हायपोटोनिक? हे पहिलं. दिस इज द हायपोटोनिक सोल्युशन. बघा इथे बाहेर येताना दिसतंय आपल्याला H2O म्हणजे पाणीच. द सेल हॅज लेस वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम. सेलमध्ये कमी पाणी आहे बाहेरच्या पेक्षा. सो वॉटर एंटर्स द सेल. दिस इज कॉल्ड एज एंडोसायटोसिस. मग पाणी आतमध्ये जाणार आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? एंडोसायटोसिस. इफ रेझिन्स आर केप्ट इन द वॉटर, म्हणजेच मनुके जर आपण पाण्यात भिजत घातले तर थोड्या वेळाने ते फुगतात. स्वेल म्हणजे ते फुगतात आणि टर्गेड होतात, मोठाले दिसतात आपल्याला. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ हायपोटोनिक सोल्युशन. म्हणजे बाहेरून पाणी त्या सेलमध्ये जाणे म्हणजे त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड एज हायपोटोनिक सोल्युशन. शेवटचं आहे हायपरटोनिक सोल्युशन. द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम. सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. सेलमध्ये खूप जास्त पाणी येतं बाहेरच्या पेक्षा आणि त्या सेलमधनं पाणी बाहेर येत आहे म्हणून त्याला काय म्हणतात? हायपरटोनिक सोल्युशन. लेट्स प्रॅक्टिस. आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग डायग्राम इज ऑफ द प्लांट सेल ऑर द ॲनिमल सेल. लेबल द गिवन पार्ट. आपल्याला सांगायचं आहे की ही जी डायग्राम आहे ती कशाची आहे? प्लांट सेलची आहे की ॲनिमल सेलची आहे? एकदा वरती बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथे बघा हा प्लांट सेल कसा आहे आणि हा ॲनिमल सेल कसा दिसतोय आपल्याला? रेक्टँगल सारखा दिसतोय. मग आता आपल्याला सांगायचं आहे की हा कुठला सेल आहे? वेदर इट इज द प्लांट सेल ऑर ॲनिमल सेल. व्हॉट इज द आन्सर? आन्सर काय असेल तुमचं? इट इज द प्लांट सेल. प्लांट सेल आहे तो. सॉरी, ते आपल्याला ते नाही सांगायचं आहे. ते लिहायचं आहे आपल्याला की फिगरमध्ये काय आहे ते सांगायचं आहे आपल्याला. ही जी डायग्राम आहे त्यामध्ये काय आहे टाईप करू. तर फर्स्ट आहे माइटोकॉन्ड्रिया आणि हे जे दिसतंय ना सेकंड वन हे आहे गोल्जी बॉडी. Now try this. Write down the types of osmosis that occurs when resins are soaked in the water. Resins म्हणजेच मनुके जर त्यात टाकले तर कुठला टाईप असणार आहे? काय लिहायचं आपल्याला? टाईप ऑफ ऑस्मोसिस. कुठला टाईप ऑफ ऑस्मोसिस? तर कुठलं ऑस्मोसिस आहे? हायपोटोनिक ऑस्मोसिस. क्वेश्चन नंबर 3 मॅच द पेअर्स. आपल्याला जोड्या लावायच्या आता इथे. सेल वॉल काय करताय? सपोर्ट्स द सेल. सेल मेम्ब्रेन साइटोप्लाझमचं काय? द विस्कियस लिक्विड अँड द फ्लुइड इन द सेल अँड सेल मेम्ब्रेन दॅट इज द सिलेक्टिव्ह डायफ्रॅगम. Write the principle behind the exchange of gases in the lungs during the respiration. 3 processes that transfer of oxygen from outside air to the blood flowing through the lungs are ventilation, diffusion and perfusion. So yes students, here we have completed the activity. आपली ती ॲक्टिव्हिटी संपली आहे पूर्ण. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.